आपण ही सभा एवढी आदर असल्याने की आता आपण पुढे सुरू करतो. सर्वप्रथम आलेल्या सर्व ज्येष्ठ आणि स्वागत करते. सर्वप्रथम आपल्या संघटनेचे दिवंगत सभासद वकील श्री उमेश वडकर, वकील श्री श्री खांडेकर यांना आपण 2 मिनिटे उभे राहून भावपूर्ण मागील सभेचे एकूण योगदान आपण वाचवतो. मागील सभेचं एकूण योगदान आपल्या न्यायालयात योग्य प्रयोग असल्यामुळे प्रत्येक 20 क्षमतेच्या योग्यतेसाठी मान्यता मिळाली होती. सदरील तातडीने रसूल सुरू करण्याबाबत पाठपुरावा चालू होता. त्यानंतर कौटुंबिक न्यायालयामुळे 6व्या मजल्यावरील कॅन्टीन व्यवस्था बदलल्यामुळे आता सदर कॅन्टीन तळमजल्यावर सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. सदर तळमजल्यावर कॅन्टीनची मंजुरी मिळवण्यासाठी मनपाच्या नगररचना विभागाकडे पाठपुरावा सुरू. त्यानंतर आपला आर्थिक अहवाल आहे. मागील ताळेबंदानुसार ऑडिट आहे. मागील वर्षाची शिल्लक रुपये 1,61,756.56 पैसे आणि या वर्षीची शिल्लक जमा आहे 1,18,99,000. संघटनेच्या एकूण आदिव सभासद आहेत 1830. यावर्षी 37 नवीन आदिव सभासद व 45 नवीन सभासद झालेले आहेत. त्यानंतर नवी मुंबई वकील संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या यशस्वी कामाचा अहवाल व घरगुती पत्रावर असलेल्या दैनिक कामाची तुम्हाला माहिती देतोय. सर्वप्रथम आपल्या संघटनेचे कार्यालय. आपल्या संघटनेच्या सभासदांना तत्पर सेवा मिळवण्यासाठी सर्वप्रथम संघटनेने कार्यालय सुरू केले व कार्यालयात पुढे करण्यासाठी तात्पुरती क्लासची नेमणूक करून संघटनेच्या सर्व सभासदांनी फोन नंबरसह संपूर्ण यादी तयार करून सभासदांचा डिजिटल डेटा तयार करण्यात आला आहे. तसेच संघटनेच्या सर्व सभासदांनी सभासद नोंदणीसह 2024 पूर्वीचा जसा डेटा उपलब्ध होता तसा सर्व डेटा दोघा तारखेनुसार फाईलमध्ये लावलेला आहे. त्यामुळे सभासदांना तत्पर सेवा देणे सोयीस्कर झाले आहे. दुसरा विषय आहे आपला कॅन्टीन. कॅन्टीनसाठी संघटनेचे अध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी माननीय उच्च न्यायालय व मुख्य जिल्हा न्यायाधीश ठाणे यांच्याकडे पाठपुरावा करून तळमजल्यावर खोली नंबर 6 मध्ये जागा मंजूर करून घेतली असून लवकरच त्यानंतर पोस्ट ऑफिस पोस्टासाठी संघटनेचे अध्यक्ष मोगल सर व इतर सर्व पदाधिकारी माननीय उच्च न्यायालय व मुख्य जिल्हा न्यायाधीश ठाणे यांच्याकडे पाठपुरावा करून पहिल्या मजल्यावर खोली नंबर 112 मध्ये जागा मंजूर करण्यास हरकत नाही असा अहवाल बेलापूर न्यायालयातून माननीय मुख्य न्यायाधीश ठाणे यांच्याकडे अहवाल पाठवलेला आहे. त्यामुळे लवकरच त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस सुरू होऊन वकिलांचा त्रास कमी होईल आणि त्यासाठी निश्चित रंगेवरती आपल्या कंपनीचे मेंबर जे आहेत आदित्य गराडे यांनी खूप पाठपुरावा केले. त्यानंतर लिफ्टचा विषय होता. संघटनेने लिफ्टसाठी माननीय उच्च न्यायालय व मुख्य जिल्हा न्यायाधीश यांच्याकडे पाठपुरावा करून वकील वर्गाला व पक्षकारांनी सामान्य होणाऱ्या त्रासाबाबत कल्पना केली आहे. तसेच त्याबाबत PWD यांच्याबरोबर चर्चा करून लिफ्ट जागेची पाहणी केली आहे. तसेच त्याबाबत पॅसेजमध्ये क्रॉस बीम असल्यामुळे इथे क्रॉस बीम असल्यामुळे इथे लिफ्ट होणे शक्य नाही. त्याच्यानंतर जे हँडिकॅपची आपली एंट्री आहे हँडिकॅपचे लोक येतात तिथे फायरमॅनचे ऑपरेशन असल्यामुळे तिथे लिफ्ट सुद्धा चालू होऊ शकत नाही आणि त्यांना आता आम्ही पर्याय सुचवलेला आहे की आपल्या दक्षिण आणि उत्तर दिशेला ज्या काचा आहेत त्या काढून तिथे लिफ्टचं काम सुरू करण्यात येणार आहे. त्याबाबतचा मंजुरीसाठी PWDकडे आपला केलेल्या प्रलंबित आहे आणि लवकरच मंजुरी मिळेल अशी आपण आशा करू. त्यानंतर संघटनेने माननीय मुख्य जिल्हा न्यायाधीश ठाणे यांच्याकडे पाठपुरावा करून बाईक शेडचे काम सुरू पूर्णत्वास आलेले आहे. सर्वांना विनंती आहे की ज्याला गेटच्या समोर बाईकला लावतात त्या त्यावर शेडमध्ये लावायला. त्यानंतर स्वच्छतेबाबत संघटनेने माननीय मुख्य जिल्हा न्यायाधीश यांच्याकडे पाठपुरावा करून
त्याच्यानंतर संघटनेच्या पुरुष व महिला पक्षामध्ये वायफाय वाढवण्यात आलेलं आहे. पहिले वायफायचे सोयी होती त्यांना व्यवस्थित झालेले आहे. त्याच्यानंतर दिनांक 26/24 रोजी आपल्या संघटनेमध्ये अंडर टेनिस स्पर्धेचे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी भरभरून प्रतिसाद मिळाला तर त्यामध्ये महिला वकिलांनी देखील सहभाग नोंदवला होता. त्यानंतर दिनांक 3/2/2024 रोजी महिला वकिलांमध्ये जागर मंडळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. साधारणप्रमाणे आपण दिवाळीच्या फराळाचे वाटप करतो. एसीवरती 20 वर्ष दिलेले आहे. काही वकील आपल्या राजकीय वकिलांनी आपल्याला एसीवरती वस्तू दिलेली आहे, भेट म्हणून दिलेली आहे. त्या आपल्या महिला पक्षामध्ये बसवण्यात आले. परंतु काही तांत्रिक अडचण असलेल्या आपल्या एसी पूर्णपणे सुरू झालेली नाही. संघटनेच्या पुरुष व महिलांकडे पारितोषिके तपास करण्यात आले. तसंच आपल्या महाराष्ट्र सुशोभीकरणचं काम केलं झालं. तसेच दिनांक 9/2/2025 रोजी आपल्या वकील वर्गाने नेहमीप्रमाणे आईस्क्रीम पार्टी आयोजित केली होती. त्यानंतर आता आपण जो आहोत ऐकतोय तो व्यवस्थित चालू आहे. त्यासाठी आपण साऊंड सिस्टम बाबत तक्रारी केल्या होत्या आपल्या वकील वर्गाने. आपण आपल्या मालकीच्या संघटनेच्या मालकीचे साऊंड सिस्टम आपण विकत घेतलेले आहे. त्यामध्ये आपल्याकडे ब्रॉडकास्ट नाही आहे, कॉलर नाही आहे, मिक्सर घेण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर संघटनेचे पुरुष व महिलांसाठी आपण पावसाळी टोपीचे आता आयोजन केलं होतं. आपल्याला चांगला प्रतिसाद दिला आहे. पुढे आपण सुप्रसिद्ध असे भक्ती आपले आहेत त्यामध्ये विविध व्याख्याने व सेमिनारचे आयोजन केलं होतं. त्यामध्ये दिनांक 18/2/2024 रोजी वकील श्री गणेश शिरसाट साहेब यांचे न्यू ऑफ कंपॅरेटिव्ह अनालिसिस ऑफ टीएनएस अँड टीएनएसएस या विषयावर मार्गदर्शनाचा व्याख्यान झाले व त्याकरता सर्व वकिलांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला होता. दिनांक 11/2/2024 रोजी विशेष सरकारी वकील श्री गुरुवर निगम साहेबांनी पोहोचणारे त्यांना व्याख्यान दिले. त्यानंतर दिनांक 22/11/2024 रोजी श्री स्वप्नील पाटील आणि श्री योगेंद्र यादव यांनी एक्सपर्ट डिजिटल इन्व्हेस्टिगेशन अँड फॉरेन्सिक सॉफ्टवेअर या विषयावर व्याख्यान दिले. दिनांक 20/3/2025 रोजी वकील श्री रविप्रकाश यादव यांनी प्रॅक्टिकल अप्रॉच आणि इलेक्ट्रॉनिक इन्व्हेन्शनमध्ये व्याख्यान दिलं. दिनांक 12/4/2024 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या डायमंड ज्युबिली जयंतीनिमित्त युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉ वेरूळ येथे एक दिवशी वर्कशॉप आयोजित केले होते. त्यामध्ये जस्टिस राजेश पाटील, ॲडव्होकेट सुदीप पाचगोलकर, ॲडव्होकेट चव्हाण सर आणि वकील श्री गणेश शिरसाट साहेब यांनी विविध विषयामध्ये मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर नवी मुंबई परिसरात असलेल्या लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांना न्यायालयात भेट दिल्यानंतर आपल्या संघटनेचे काही वकिलांनी मार्गदर्शन केले. आणि दिनांक 5/4/2025 रोजी नवी मुंबई वकिलांकरिता महाराष्ट्र आणि गोवा वकील असोसिएशनचे अध्यक्ष श्री सय्यद अली यांच्या मार्गदर्शनावर व्याख्यान आयोजित केले होते. आणि आताच आपल्याकडे आपल्या संघटनेचे काही नवीन गायक कलाकार आहेत. त्यांनी आपल्याला विनंती केली होती की आपण शनिवार वर्किंग सॅटर्डे आहे त्या वर्किंग सॅटर्डेमध्ये कॉन्फरन्स होऊन आम्हाला प्रॅक्टिससाठी 4 ते 6 रुपये देण्यात येईल आणि त्यासाठी सुद्धा आम्ही त्यामध्ये कॉन्फरन्स वर्किंग सॅटर्डे 4 ते 6 पर्यंत उपलब्ध करून दिले जातात. त्यानंतर आपण इतर संघटनेमध्ये खाली काही सुविधांच्या आयोजन केले होते. त्याच्यामध्ये 9/2/2024 वर्ल्ड प्राईड करते विश्व आदिवासी दिन सेक्टर 8 बेलापूर इथे साजरा केला. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय युवा दिवस, त्याच्यानंतर 22/2024 ADBS ॲक्ट 18/2/2024 ज्येष्ठ नागरिकांना असलेल्या अधिकारांवर माहिती देण्यात आली. महात्मा गांधी यांचे वर्ल्ड दिवस साजरा केला. एक पेट मागे लावून असा पण एक आपल्या कोर्टामध्ये झाडे लावत आले. त्याच्यानंतर नॅशनल एज्युकेशन डे चिल्ड्रन अँड राईट्स ऑफ चिल्ड्रन जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला. त्याच्यानंतर 1,61,756.56 आणि या वर्षीच्या शिल्लक जमा रुपये 1,58,99,457.32. आपल्याला सर्वांना काही मान्यता असेल मला वाटते. मान्यता आहे. हां आणि या वर्षी 1,18,00,000 मेंबर या वर्षी 37
राजीव सभासद पंचेचाळीस जनरल सभासद. मान्य आहे सगळ्यांना मंजूर आहे ना? आता महत्त्वाचा विषय आहे आपल्या बाळामध्ये मीटिंग सुरू आहे जे वाचनच्या बाजूला आहे त्या बाई विरुद्ध बऱ्याचशा तक्रारी आलेल्या आहेत. तर आम्ही असं आपल्याकडे ठराव मांडतोय की ह्या ज्या कॅन्टीन आहेत कॅन्टीनवाले आहेत त्यांना ठेवायचं की नाही, ठेवायचं असेल त्यांनी हात वरती करा, नसेल ठेवायचं असेल त्यांनी हात खाली ठेवा. जेणेकरून आपल्याला तो ठराव पास करता येतो. अक्षरा पण आम्ही त्याच्यामध्ये नेमणूक करणार. जोपर्यंत आपली नवीन कॅन्टीन सुरू होत नाही तोपर्यंत आपण दुसरा अपॉइंट करू शकतो. सबस्टिट्यूट आता पुढे पण नवीन नेमणूक करणार त्यांच्याऐवजी हा म्हणजे इमिडिएट त्यांना दुसरं काही वेळ आपण आपली जर मंजुरी असेल त्यांना खाली करायला सांगायचं तर कृपया आपण हात वरती करणार जेणेकरून किती आहे किंवा नसेल सगळ्यांना मंजूर आहे. कॅन्टीन करून ज्यांना कॅन्टीनवाली नको आहे त्यांनी प्लीज हात वरती करा. ज्यांना नको आहे त्यांनी कॅन्टीनवाली नको आहे. प्रश्न असा आहे की जे आपल्या कॅन्टीनवाल्या मावशी आहेत त्या ज्यांना नको असेल त्यांनी हात वरती करा. मला वाटते मंजूर आहे त्याला दोन बोलण्याने मंजूर आहे. आपण कॅन्टीनमध्ये आपण दुसऱ्या कोणी मागणी केली त्या परिवाराला सुद्धाने हे लक्षात ठेवा. जर परिवाराकडून कोणी मागणी केली तर त्याच्यासाठी संघटनेवर बंडल नाही येतात. म्हणजे आता संघटनेवर बंडल म्हणजे काय, आपण समजा म्हटलं की संघटनेकडून 50,000 रुपये किंवा लाख रुपये देऊ प्रत्येक सभासदाला आणि समजा अचानक 100 जण गेले जाऊ नये 100 जण गेले तर आपल्याकडे 1 करोड रुपये येतात. ते कमी 1 करोड दुखून जातील. तर तसं बंडल नाही येतात. जर आपण तुमचं कॉन्ट्रीब्युशन करणार आहोत ना ते कॉन्ट्रीब्युशन कसं, जर कोणी संघटनेकडे अर्ज केला दिवसात तर कॉन्ट्रीब्युशन आपण ठरवूया 500 रुपये 1000 रुपये तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं आणि कशी आपण त्यांना मदत करूया. मदत झालीच पाहिजे कोकणी असेल आणि समजा एखाद्याला गरज नाही वाटली त्याला पैसा वाटतोय तो नाही करणार तर तो अर्ज करत त्याला भेटलं पाहिजे. त्याला गरज असेल तोच अर्ज भेटले. आता तुम्ही जर त्याच्यात कंपल्सरी घेऊन गेला तर मला सूट होईल. एखादा तर आपला मेंबर असू शकतो इथला बाळाचा तो दुसऱ्या बाळाला प्रॅक्टिस करत असेल असं सर्कमस्टन्सेसमध्ये तुम्ही काय करा जे आपण फॉर एक्झाम्पल आपण ऑप्शनल होतं कंपल्सरी अशा पद्धतीने ऑप्शनल ठेवलं तर कंपल्सरी जर केलं तो प्रेसिडेंट बनून याच्या मताची समज आहे.
नेमल्यानंतर मग जो काही निर्णय घेतला जाईल तो निर्णय कमिटीने घेतल्यानंतर मग सगळ्या ह्या पेपर लोकांना इन्फॉर्म करावा आणि इन्फॉर्म आपल्याला अलाउड केलं त्या व्यक्तीला अलाउड नाही केलं तर कंप्लेंट करणार. याच्या बाबतीत आपण काय करणार? मागच्या वेळी पीडीचे बरोबर मीटिंग झालेली, पीडीचे स्वतः आलेले, स्वतः बघितलं सगळं. त्यांचं म्हणणं हेच होतं की वकिलांना पोलीस वर्ग आणि स्टाफ यांच्या गाड्या तुम्ही आत सोडा, बाकी लोकांच्या आत सोडू नका. त्यांचं असं म्हणणं होतं की फक्त बाहेरचे जे वकील येतात इतर कोर्टामधनं त्यांच्याकडनं तुम्ही नॉमिनेट फी द्या किंवा त्यांना एंट्री द्या, असं त्यांचं म्हणणं होतं. तो आता मुद्दा असा आहे की आपली लोकच आता बारच्या लोकांमधूनच लोकांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे की आपण 1200 रुपये माझं ऑफिस मी देऊ का? माझा पहिला मुद्दा आहे की आपल्या सर्वांना अवगत आहे की प्रत्येक वेळेस इलेक्शन आलं की जो जे जुने लोक आहेत त्यांची वार्षिक मेंबरशिप भरतात, त्यांचा मतदानामध्ये वापर करतात आणि नंतर ते डिफॉल्टरमध्ये तसे करून राहतात. म्हणून माझं सर्वांना एक सजेशन की जे ज्युनियर आहेत म्हणजे पास आउट येतात 1 ते 3 वर्ष प्रॅक्टिस असलेले किंवा 1 ते 5 वर्ष प्रॅक्टिस असलेले दोन्हीपैकी ऑप्शन माझा. तर अशा मेंबरांना, अशा लोकांना, अशा ॲडव्होकेट लोकांना आपल्या मेंबरमध्ये सभासद होण्यासाठी कमीत कमी लाईफ मेंबरशिप ही 5,000 असावी, जे 1 ते 3 वर्ष ज्युनियर येतं. ठीक आहे. काही लोकांनी मला काय बोललं, काही लोकांनी मला बोललं की ते पुढे सिनियर होणार येतं. ओके, हरकत नाही. पण आजच्या घडीला ते ज्युनियर असतात, त्यांच्याकडे ते पैसे नसतात, त्याच्यामुळे ते मेंबर होऊ शकत नाही. त्याच्यामुळे माझं त्याचा सजेशन आहे की 1 ते 3 वर्ष किंवा 1 ते 5 वर्ष, 1 ते 5 सगळ्यांचं सजेशन आहे. सनद आल्यापासून 1 ते 5 वर्ष ज्यांची प्रॅक्टिस असेल त्यांना 5,000 रुपये लाईफ मेंबरशिप करावी. कारण आपल्या संघटनेत देशात पैसा कमावणे नाही तर सर्व वकिलांना सुविधा दिली आहे. त्याचबरोबर समजा आपल्याकडे ज्युनियर असतो, तो आपला मेंबर नसतो, होऊ शकत नाही त्याच्यामुळं, मग त्याला त्याच्याकडे काही प्रॉब्लेम झाला तर त्याच्यात तो आपल्या संघटनेतून लढू शकत नाही. पण त्याला आपण ही संधी दिली, आकाशाला घेणारे असते. प्रत्येक जण स्ट्रगल करून पुढे राहतो, आपण मोठी बांधतोय, आपण मोठी बांधवाचा विचार केला पाहिजे. जर त्याला लाईफ मेंबरशिप घ्यायची 5 वर्ष पुढच्या माणसाला तर ते 10,000 रुपये आहेत आणि 1 वर्षामध्ये भरावे, नाही तर त्याला पेनल्टी लावावी. मी म्हणत नाही, नंतर त्याला पेनल्टी लावा, त्याला संधी द्या की बाबा 1,000 रुपये 2,000 रुपये हा माझा पहिला मुद्दा आहे. या 2 लोकांनी सॉल्व केला तर तुझा मुद्दा आपण कंटिन्यू करण्यासाठी इलेक्शनकडनं आपल्याला आलेले आहे. बाकी जो इलेक्शनचा जो काय खर्च आहे तो खर्च त्यांचा ते अनअकाउंटेबल असतो, तो त्यांना तसं तो राईट दिलेलाच असतो. बाजूला त्यांना विचार त्याचा या कमिटीशी पण संबंध नाही. आधीच्या कमिटीने त्यांना राईट दिलेलं आहे, आधीच्या कमिटीनेच राईट केलेलं आहे की इलेक्शन वेळात वेळ काढून सगळ्यांनी एवढा वेळ दिलेला आहे आपल्याला संघटनेला आणि चांगले मुद्दे मांडलेले आहेत सगळ्यांनी. आपण जो काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचनांवर लवकरात लवकर म्हणजे भारत सरकारसारखं नाही बोलत पण लवकरात लवकर जे काही निर्णय होतील ते ग्रुपवरती येतील. आणि कोणीही असं वाटून घेऊ नका की कोणी सजेशन दिलं तर आम्ही त्याचं दुर्लक्ष करू, असं काही नाही आहे. जे आहे ते आम्ही जे सूचना दिलेल्या आहेत त्या पूर्ण सूचनांचं पालन करू आणि जे काय फॉरवर्ड घेऊन जायचं कुठल्या होऊ शकतात गोष्टी पुढे नेण्यासारखे तर आम्ही पुढे नेऊ निश्चितच. जसं मी आता मंडळी साहेबांना सांगितलं की लायब्ररीसाठी जे फेस रेजिस्ट्रेशन आणि हे पाहिजे ते दोन्ही तुम्हाला द्यासाठी लगेच आपण आठवड्याभरात ते एक्सप्लोर करून
आपण त्याचा पण विचार करायचा आणि ते पण करू आपण. म्हणून सगळ्यांचा मी खूप खूप आभारी आहे की तुम्ही आला वेळ काढून. थँक्यू आणि आम्हाला साथ दिल्याबद्दल.